वैद्य सावकाराच्या जाचाला कंटाळून धरणगाव येथील एका शेतमजुराने विषप्राशन करून आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून सावकाराने केलेली मारहाण, पैशांचा व्यवहार व परतफेड केलेल्या रकमेचा उल्लेख केल्याने संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मजुराचा मृतदेह थेट मलकापूर शहर पोलीस ठाण्यात नेला। गुन्हे दाखल करून आरोपीस अटक होईपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचे ठणकावले। अखेर पोलिसांनी सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। धरणगाव येथील शिवाजी घुगरे वय वर्ष 42 यांनी गावातीलच अभिषेक सुनील कापसे यांच्याकडून 60,000 रुपये व्याजाने घेतले होते। व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी कापसे यांनी तगादा लावला होता। 40,000 रुपयांची परतफेड करण्यात आली, तरीही कापसे अधिकची रक्कम मागत होता। 3 जूनच्या रात्री शिवाजीच्या घरी येऊन कापसे यांनी त्यांना बाहेर बोलवले आणि 1,20,000 रुपये मागत मारहाण केली। काही नागरिकांसमक्ष मारहाण झाल्याची बाब घुगरे यांना जिव्हारी लागली। त्यातच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। यामुळे हतबल झालेल्या घुगरे यांनी 4 जून रोजी विषारी औषध प्राशन केले। प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले। गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यांनी चिठ्ठीतून व्यथा मांडली आहे। मी शिवाजी सुपडा घुगरे मनपूर्वक चिठ्ठी लिहितो की मी अभिषेक कापसेकडून 60,000 रुपये घेतले होते। मी याची परतफेड 40,000 रुपये केली। नंतर तो मला अजून पैसे मागायचा, मी त्याला पैसे दिले नाही। तो काल रात्री माझ्या घराकडे आला आणि मला घरातून बोलावून रामदास पाटील यांच्या घरासमोर मारले। रामदास पाटील, मंगेश थोरात, सुनील नेरकर, सुनील ढोले, अमित सोनटक्के हे सर्व घटनास्थळी दाखल होते। अभिषेकने मला काल पैसे दे नाही तर मारून टाकेन ही धमकी दिली। याच कारणाने मी आत्महत्या करीत आहे, असे घुगरे यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे।